सिद्धारूढ स्वामी प्रकरण 6। पुढे सिद्ध एकटेच हैदराबाद, गोवळकोंडे वगैरेकडे जाऊन तिमर लंकेच्या गुहेत पुष्कळ दिवस ध्यानस्थ बसल्यावर चित्ताकाग्रता संपादून दिव्यदृष्टीने पाहू लागल्यावर दक्षिण दिशेकडे दक्षिणाभिमुख संप्रदाय सिद्ध आचार्य गुरु मिळतील असे वाटून तेथून निघून श्रीशैल पर्वतास गेले व त्यांनी तेथील सूर्यसिंहासन मठांतील पट्टद गादीवर असलेले स्वामी बरोबर ज्ञानसाधन चित्तशुद्धी या साधनांच्या विचारात 3 दिवस संभाषण करून विषय निरूपण केले। तेव्हा स्वामी म्हणाले, हा मुलगा पुष्कळ जन्मांपासून योग्य संस्कारयुक्त असून तपोभ्रष्ट झाल्यामुळे या लोकी आला असावा किंवा देवांश तरी असावा, म्हणून त्यांनी त्याची पूजा वगैरे केली। नंतर सिद्धाने विधिवदधीत ब्रह्मनिष्ठ अशा गुरुचा शोध करीत राचोटी, वीरभद्रादी, नवनंदी वगैरे महाक्षेत्रांची दर्शने घेत घेत सुखदुःखाकडे लक्षण देता पर्णफलादी जो आहार मिळेल तो घेऊन केव्हा केव्हा उपवासही करीत देहदंडन करून सर्व वासनांचा त्याग केला। नंतर तो नेहमी गुरुध्यानात राहून क्षेत्रे पाहण्याचे सुख अनुभवित फिरत फिरत सुरशुरास आला। तेथे एका भक्ताच्या तोंडून गुरुगुंटी, अमरगुंड, मल्लिकार्जुन क्षेत्रात असलेल्या कट्टीमठात गादीवर असलेले स्वामीची प्रशंसा ऐकून त्यांची सेवा केल्यास आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल असे समजून ते गुरुगुंटीला गेले। तेथे डोंगरावर 3 दिवस शोध केल्यावर एक देवालय दिसले। देवाचे दर्शन घेऊन स्वामी बाहेर आले तेव्हा त्यांना साष्टांग नमस्कार करून हात जोडून नम्रपण ह्या भवभ्रांतीपासून अनायासे सोडीवशी त्यांनी स्वामीची प्रार्थना केली। याचा अधिकार पाहिला पाहिजे म्हणून ते उदासीनच राहिले। नंतर काही दिवस फार भक्तीने सिद्धांनी त्याच्या घोड्याची लीद काढणे वगैरे हलकी कामे अगदी निर्भिमानपणाने केली। अन्नवस्त्राची सुद्धा काळजी करिता गुरुचे दर्शन होताच साष्टांगनमस्कार करावा अशा रीतीने तो राहिला। हा योग्य अधिकारी झाला असे समजून काही दिवसांनंतर तेथील राजसभेतील बहिर्मुख असलेले सुब्बई शास्त्री स्वामीजवळ येऊन म्हणाले, उपनिषदाचे अध्ययन करणारा या कालात कोणी दिसत नाही का म्हणाल तर उपनिषद या शब्दाचा अर्थच तसा आहे असे त्याने म्हटल्यावर हात जोडून उभा असलेला सिद्ध गुरुच्या तोंडाकडे पाहून आपली आज्ञा झाल्यास थोडासा वादविवाद करीन असे म्हणाला। बरे तर चालू दे अशी गुरुची आज्ञा होताच, ऐका शास्त्री बोवा, येथे उपनिषद शब्दावरून व्याख्यान करून समजून घेण्यास योग्य अशा ब्रह्मत्वाच्या ऐक्याच्या रूपाचा प्रकाश करणारी ब्रह्मविद्या हाच उपनिषद शब्दाचा अर्थ आहे। हे सिद्धाने सांगितल्यावर शास्त्री म्हणाले, हे ब्रह्मचारी, तू कोणत्या अर्थाच्या योगाने उपनिषद शब्दाचा विद्या असा अर्थ करीतोस? या प्रश्नाला ब्रह्मचारी याने उत्तर दिले की, जो मुमुक्षु विषयरूप तृष्णेचा त्याग करून गुरुमुखाने ऐकलेल्या ज्ञानावर निष्ठा ठेवून धारणा धरील त्याची संसारबीजभूत अविद्या नाश पावेल, याकरिता ज्ञानच उपनिषद होय। कारण ह्याचा धात्वर्थ ज्ञानाशी जोडलेला आहे, म्हणून उपनिषद म्हणजे ज्ञानच। तो धातू कोणता असे सुब्बई शास्त्री यांनी विचारले। तेव्हा सिद्ध म्हणाले, शदली विश्रणक्त्यवसादनेषु ह्या पाणिनीच्या सूत्राप्रमाणे उप आणि नि हे मागील उपसर्ग आहे, ते अंत्यशद यास जोडून उपनिषद हा शब्द झाला। या धातूचे 3 अर्थ होतात, कोणते म्हणाल तर जो मंद अधिकारी असतो त्याला गर्भ, जन्म, जरादी दुःखे उपनिषद वाचल्याने कमी बाधा करितात, हा विश्रणाचा अर्थ झाला। तसेच जो जिज्ञासू असतो त्याला ब्रह्माच्या जवळ नारे असा दुसरा अर्थ होतो व जे प्रौढ तत्वविद असतील त्यांना अवसादन अविद्येचा नाश करणारे असा तिसरा अर्थ होतो। म्हणून उपनिषद म्हणजे ज्ञान। उपनिषदाच्या योगाने होणारे कार्य ज्ञानाच्या योगाने होत व ज्ञानाच्या योगाने होणारे कार्य उपनिषदाच्या योगाने होते, म्हणून दोहोंचा अर्थ एकच। अशा ज्ञानाचे अधिकारी अनेक आहेत असे सांगितल्यावर सुब्बई शास्त्री म्हणाले, ही प्रौढ विद्या या जन्मी मिळालेली नव्हे, पुष्कळ जन्मात विद्यामूर्ती देवाचे ध्यान केल्यामुळे प्राप्त झाली असावी असे बोलून निघून गेले।